सबसे पहले तो विज्ञान प्रदर्शनी ये तो देश के चलन के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। आज की समस्या जो है उस समस्या के ऊपर हल निकालना, उसके ऊपर टेक्निकल जो चीज़ें हैं उस पर बहस करना, उनका प्रदर्शन करना, ये बहुत महत्वपूर्ण है। इसलिए विभाग स्तर का जो प्रदर्शन है आज शाहू महाराज विद्यालय में हुआ है। कई निजी और म्यूनसिपल स्कूलों ने यहाँ पर इसमें हिस्सा लिया है। बच्चे ने बढ़ चढ़कर यहाँ पर प्रोजेक्ट्स लाए और बहुत ही अच्छे प्रोजेक्ट्स थे, उनको यहाँ पर नंबर दिया गया। मैं उन सबका हार्दिक अभिनंदन करता हूँ। और ये विभाग स्तर पर जो आयोजन किया, वो आयोजन के लिए यहाँ पर तेली सर और जादव सर इन दोनों ने बहुत अच्छी मेहनत की है। इसके बदौलत ये अच्छा हुआ है, इसके लिए उनका भी मैं धन्यवाद करता हूँ। आज आपका जन्मदिन तो आता है जाता है। देखिए, जिस जिस प्रकार से लोग आते हैं, अपने काम की प्रशंसा करते हैं, लोग काम से अगर पहचाने तो बहुत अच्छा होता है। जो उम्र मुझे मिली है 63 साल की, इस 63 साल में मैं 50 साल तक सार्वजनिक जीवन में रहा हूँ। इस सार्वजनिक जीवन में जो भी कर पाया वो करने के लिए प्रोत्साहन देने वाली यही जनता है। और इस जनता के बीच आज मैं जो कुछ भी कर रहा हूँ वो सब श्रेय उनको है। मेरे जिंदा रहने का और मेरे खुश रहने का श्रेय भी मैं जनता को देता हूँ। महानगर पालिका शिक्षण विभाग आयोजित केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024 पीएम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रबाले या ठिकाणी आयोजित केलं होतं। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सन्माननीय अरुणा यादव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील 11 केंद्रांमध्ये आज केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। आज या ठिकाणी कातकरीपाडा गट आणि दिघा गट या दोन्ही केंद्राच्या वतीने या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं। तब्बल 35 प्रकल्प दोन्ही केंद्राचे या ठिकाणी मांडले होते। वेगवेगळ्या विषयांवर आधारित विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। अतिशय चांगले प्रकल्प या ठिकाणी सादर केले। पर्यावरण असेल, पाणी समस्या असेल किंवा काही अलर्ट असतील की आपल्या मानवी जीवनात कोणकोणते धोके संभवतात, त्या बाबतीत आपण कोणते उपाययोजना केले पाहिजेत, या बाबतीत विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले मॉडेल या ठिकाणी तयार करून त्यांची माहिती सादरीकरण केलेली आहे। या निमित्ताने नवी मुंबईचे सन्माननीय माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला। त्यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात नव्या मुंबईत साजरा होत असतानाही त्यांनी वेळ काढून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी येऊन कौतुक केलं। त्यांना विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प आवडले आणि या सर्व उपस्थित दोन्ही केंद्रातील खाजगी शाळा आणि मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शक शिक्षकांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे। आणि हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी कातकरीपाडा केंद्राचे केंद्र समन्वयक सन्माननीय तेली सर, त्याचप्रमाणे या राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे प्राथमिकचे मुख्याध्यापिका वंशा मॅडम आणि माध्यमिकचे मुख्याध्यापक खरसामळे सर यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं। त्याचप्रमाणे याचं नियोजन करण्यासाठी त्याचप्रमाणे परीक्षक म्हणून ऐरोली माध्यमिकचे सायन्सचे शिक्षक आणि माध्यमिक विद्यालय 104 चे कारंडे सर हेही या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे या प्रोजेक्टचं परीक्षण केलं आणि विजेत्या विद्यार्थ्यांचं सन्माननीय सुधाकरजी सोनवणे साहेब माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आलं। आणि यानंतर तालुका स्तरावरती जे विज्ञान प्रदर्शन आयोजित करणार आहे, या केंद्र स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना नंबर आलेले आहेत त्यापैकी प्रथम क्रमांकाचे प्रोजेक्ट तालुका स्तरावरती वाटचाल करणार आहेत। विजेत्या सर्व शाळांचं, विद्यार्थ्यांचं केंद्र कातकरीपाडा आणि दिघा गटाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो, यांना शुभेच्छा देतो। आणि या विज्ञान प्रदर्शनासाठी ज्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळतं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विज्ञान प्रदर्शन नव्या मुंबईत मोठ्या उत्साहात साजरं होत आहे, त्या आदरणीय उपायुक्त शिक्षण संघरत्ना खिलारे मॅडम, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी सन्माननीय अरुणा यादव मॅडम यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळतं। याही पुढे त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे। केंद्राच्या वतीने त्यांचाही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे
या ठिकाणी आम्हाला हे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यासाठी ज्या ज्या घटकांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केले, त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आनंद व्यक्त करतो. पुढील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा.